श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला आजची रांगोळी मॅट बघूया. हे पहा, हे 10 बाय 10 इंचाचा पेपर घ्या. कॅनव्हास घ्या किंवा रेक्झिन घ्या आणि मध्ये सेंटर काढा. त्यानंतर सेंटरपासून 2-2 इंच म्हणजे ती आडवी उभी लाईन 4-4 इंचाची आहे. अशा 4 लाईन काढून घ्या. सेंटरपासून 8 लाईन 2 इंचाच्या आणि असं जोडून घ्यायचं आहे आणि असं गोल करायचा. आता हा गोल आपला व्यवस्थित येत नाही. शेवटी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे हा परफेक्ट कसं मधलं फ्लावर येईल ते डिटेलमध्ये दाखवलं आहे. ते पूर्ण व्हिडिओ पहा. आता इथे 1 इंच पुढे घ्यायचं आपल्याला. परत 1 इंच म्हणजे 2 इंचाचं असं मार्जिन करायचं 1-1 इंचावरती लाईनच्या पुढे पुढच्या डिझाईनसाठी. त्याच पद्धतीने करून घ्या. मध्ये आपलं फ्लावरचं शेप व्यवस्थित आलेलं नाही, त्यांनी शेवटी दाखवलं व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने असं आकार देऊन घ्यायचा आहे. हे 1/2 इंच पण नाही आहे, थोडासा आकार दिलेला आहे गोल. पहा, 3 काढायचा आहे उलटा आणि त्यानंतर इकडून असा शेप देऊन घ्यायचा. व्यवस्थित व्हिडिओमध्ये पहा आणि तसंच करा. वरती गेल्यानंतर थोडंसं आतमध्ये घेऊन जॉईंट करायचे. ही डिझाईन खूप छान दिसते. मी डोअर मॅट पण ह्याच्यामध्ये बनवली होती, ते खूप आवडली सगळ्यांना. खूप छान प्रतिसाद मिळाला तिला. आता हे मधलं कट करून घेऊया. तरी पण मला हे फ्लावर आवडलं नाही. मी मुद्दामून तुम्हाला आता कसं बनवायचं ते नक्की दाखवते लास्टला. मी नेहमीप्रमाणे बनवते तसंच दाखवलेलं आहे. आता पुढे आपल्याला डिझाईन बनवायची परत. त्या थोडंसं कर्व केलं आहे, तिथूनच आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे पूर्ण. तो पण आपण आता एक कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घेऊया नंतर. हे 1 इंच कमी पाहिजे. पहिल्या पाकळीपेक्षा 1 इंच कमी करायचे आपल्याला आणि गोल थोडासा जाडमध्ये करायचा आहे. थोडा राऊंड शेप थोडासा मोठा करायचा आहे. असं जॉईंट करून घ्यायचं आहे. कुठे छोटं मोठं झालं तर ते खोडून व्यवस्थित करायचं आहे. हे पहा, आता ही डिझाईन झाली. मध्ये एक गोल करायचा आहे आणि कलरमध्ये रेड भरा किंवा रेड ऑरेंज, एक पाकळी रेड एक ऑरेंज अशी बी करू शकता. आणि तिथे येल्लोमध्ये भरा आणि नंतर ऑरेंज मधल्या पाकळीला आणि लास्टच्या जाडमध्ये केले त्याला ग्रीन. हे पहा, एक साईडला मी थोडासा फोटो दाखवला आहे, त्या पद्धतीने कलर करून घ्या. त्यात व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी ते तसं दाखवलं. आता पेपरवरती कटिंग सांगते तुम्हाला मधल्या फ्लावरची. हे पहा, 1 फोल्ड करायचा, 2 फोल्ड, 3रा फोल्ड करायचा आहे आणि 1/4 इंचाचं मध्ये मार्जिन घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे. नेहमीप्रमाणे मी दाखवते तसंच आणि कट करून घ्यायचं आणि हे ठेवायचं खाली. हा मी मोठ्या साईजमध्ये तुम्हाला दाखवते. आणि साईडनी पूर्ण आखून घ्यायचं आणि मध्ये लाईन मारून घ्यायचं, बरोबर सेंटर निघतो.